आज एक आनंदाचं वातावरण आहे आणि म्हणून आजचा हा जलपूजनाचा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माननीय डॉक्टर सुधीरजी तांबे, सौदी दुर्गाताई तांबे, राम हरीजी कातोरे, मिलिंदजी कानवडे, रामदास पाटील वाघ, डॉक्टर जयश्री थोरात, बापूसाहेब गिरी, योगेश पवार, विजय रहाणे, निनाद वरपे, बाळासाहेब रहाणे, कैलास पानसरे, सरपंच नानासाहेब वरपे, उपसरपंच, तसे सर्व सदस्य, आपले सर्व पदाधिकारी, दिलीप वरपे, पोलीस पाटील, सर्व उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व बंधू आणि भगिनी, निळवंडेचं पाणी आपल्या शिवारामध्ये आलं आणि अत्यंत जल्लोषाचं, आनंदाचं वातावरण आपल्या ह्या सगळ्या उजव्या कॅनलच्या सर्व गावांमध्ये मला पाहावयास मिळते। ज्या दिवशी पाणी आलं तो दिवस तर अविस्मरणीयच असतो आणि माझ्या प्रत्येक गावाने तो अविस्मरणीय दिवस साजरा केलेला आहेच आहे। इथं तर खरं इथं सांगितलं आता की त्या दिवशी तर आम्ही मोठ्या प्रमाणावर खूप नाचले, सगळे आनंद व्यक्त केला, अनेक गावांचा आंघोळी केल्या। आता खरं सल्ला अगोदर घेतला असता तर आंघोळी कुणी केल्या नसत्या, करू नये असं साधारणतः आहे, कारण त्यात सगळं हे असतं, परंतु आता केल्या, आता काय आनंद तितका आता काही मागे पुढे पाहिलं नाही, उड्या टाकल्या। खूप गावांनी खूप आनंद केला। खरं सांगतो, पहिलं पाणी येणं हा एक अत्यंत आनंदाचा क्षण आहे, जो अविस्मरणीय आहे आणि पिढ्यानपिढ्या नंतर चर्चा चालणारी का कसं पाणी आलं, काय झालं, ही पिढ्यानपिढ्याची चर्चा चालणारा अशा प्रकारचा तो क्षण आहे। तुमचं कौतुक याच्याकरता जास्त आहे की त्यानंतर आता एवढे 4-5 दिवस झाल्यानंतर सुद्धा त्यातला आनंद तुम्ही कमी होऊ दिला नाही, एवढ्या जल्लोषाने आमचं स्वागत केलं। ज्यावेळेस दावा कॅनल सुटला होता त्यावेळेस सुद्धा आम्ही रात्रीचे त्यावेळेस पिंपळा कुंजेऱ्याला गेलो होतो। पाणी आलं, पुढं पुढं सरकत होतं, तसतसा आनंद वाढत होता। उन्हाळ्याचे थोडे दिवस ऊन खूप होतं त्यावेळेस, जून महिन्यामध्ये सुरुवातीचा पहिला आठवडा होता। एका वेल्हाळ्या गावामध्ये तर त्यांना कुणी म्हटलं संध्याकाळीच लवकर पाणी येणार आहे, ते संध्याकाळी 6-7 वाजता त्यांनी सुरू केलं भजन, सगळे एकत्र गाव जमलेलं, पाणी काय अजून येतच नव्हतं, किती वेळ लागणार म्हणून जागरण गोंधळ घातला तिने रात्री, आणि सगळं गाव तिथं, सगळं गाव, आणि त्यांनी मला शेवटी निरोप आला सकाळी 6ला, मी उठलेलो होतो, सकाळी 6ला निरोप आला का पाणी येते, तुम्ही आलं पाहिजे। मी 7ला गेलो सकाळी, इकडून दिवस सूर्य उगत होता, दिवस उगत होता आणि तिकडून पाणी येत होतं आणि जल्लोषाचं वातावरण पूर्णपणे होतं। म्हणजे खरं म्हणजे सगळ्यांनी खूप आनंद या पाण्याचा घेतला, कारण पाणी म्हणजे जीवन असतं, पाणी वादा केलं तर जीवन नाही, ही वस्तुस्थिती आहे। आणि ते नवजीवन, नवसंजीवनी आपल्या ह्या सगळ्या दुष्काळी पट्ट्याला सुद्धा मिळणार आहे, याचा अत्यंत मोठा आनंद साहजिकपणे आपल्या सगळ्यांना होणार आहे। तो आनंद आज आपण साजरा करतो। किती असतं पाण्याचं महत्व वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही। कदाचित मी जोरव्याचा आहे आणि आम्ही जोरवेवाली म्हणायला लागलो तर अरे आम्हीच कर्तृत्वाने आम्ही आपोआप मोठे झालो, खराडीवाले म्हणायला लागले, वाघापूरचं म्हणायला लागलं, तसं नाहीये। भंडारदारा वजा करा मग दाखवा तुमचं कर्तृत्व। अरे भंडारदारा नाही तर तुमचा कारखाना नाही, भंडारदारा नाही तर तो खालचा कारखाना, त्याच्या खालचा नाही वरचा, आणि काय कोणाचा रोप चालला नसतो, काय परिस्थिती असते माहित नसतं, कुठं असतं हे माहित नसतं। एक भंडारदारा झाला 1930 साली, आमूलाग्र बदल सगळ्या परिसरामध्ये झाला, हे कोणालाही नाकारता येणार नाही। म्हणून त्या काळापासून आपले वडीलधाऱ्यांनी सतत आग्रह धरला, पृथ्वीराज दादांचा, भाऊसाहेबांचा आग्रह, प्रचंड आग्रह होता, आणि ते म्हणायचे की या दुष्काळी भागाला पाणी देणं हे आपलं जीवनाचं कर्तव्य ठरवलं पाहिजे।
किती मोर्चे, किती धरणे, किती बैठका, किती सभा, इतक्या सभा बैठका सातत्यानं आग्रह दहांचा निवडणा करता राहिला. मला एक गोष्ट सांगतो की पूर्वी सुरुवातीला ते म्हाळादेवी होतं आणि म्हाळादेवी जर झालं असतं तर ही लेवल काही मिळाली नसती, कारण खाली येते लेवल, खाली आली का पाठ खाली जाणार. तो पाठ वरचा असला पाहिजे हाही आग्रह होता. आणि म्हणूनच त्यावेळेस चिंचोली बरोबर एक परिषद झाली. कॉम्रेड दत्ता देशमुख, देऊसकर, दांडेकर नावाची समिती झाली. पाटबंधारे खात्याचे मंत्री रामराव अधिकारी भाऊसाहेब तिथे स्वतः दहाने ती अरेंज केली, स्वतः संयोजक झाले. तिथलं त्यांचं भाषण प्रसिद्ध आहे, सगळ्यात प्रसिद्ध भाषण त्यांचं. तर त्यांनी सांगितलं का इथं जीवन कधी मिळणार, मग आम्हाला काय कसं जगायचं आम्ही. आणि ह्या सगळ्याचा परिणाम देऊसकर, दांडेकर, देशमुख ही समिती त्यावेळेस झाली, त्यांनी करून घेतली. निळवंडाचा प्रकल्प त्यामुळे वर आला, पाटाच्या लेव्हल्स वर आल्या, त्याच्यामध्ये पूर्ण पाठपुरावा केला, अडचणी कमी नव्हत्या. 1985च्या दरम्यान मध्ये तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल की ज्यावेळेस आपली निवडणूक आली, त्यावेळेस 80 सालापासून एमएससी बँकेवर पहिल्यापासून होते. 83च्या दरम्यान एमएससी बँकेचे चेअरमन ते होते. पाईपलाईनचा कार्यक्रम आपण सगळा सुरू केला आणि त्या पाईपलाईन तोडायचा कार्यक्रम सुद्धा दुसऱ्यांनी सुरू केला होता, तुम्हाला आठवत असो. SRP आणली होती, आपण दांडके घेऊन उभं राहिलो म्हणून त्या पाईपलाईन तुटल्या नाही. तरी मोठा भाग आपला वंचित राहिला हे नाकारता येणार नाही. आणि म्हणून 1985 साली आपण म्हटलो की ही निवडणूक लढवायची तर ती पाण्याकरता लढवायची. निळवंड्याच्या पाण्याकरता 30% हिस्सा पाण्याचा खाली नदीचा घ्यायचा आणि वरून निळवंड झालं याच्याकरता निवडणूक लढवायची. असं ठरवल्यानंतर जेव्हा चर्चा झाली की यावेळी निवडणूक संगमेर तालुका पाण्याच्या विषयावर लढवणारे मनसरची बाई उमेदवार होऊन झाली. आपोआप आली का, इथं कोणी नव्हतं का. मनसरची बाई उमेदवार म्हणून येणं हा कटाचा भाग होता. संगमेर तालुक्याला साधं लोकप्रतिनिधित्व सुद्धा मिळालं नाही पाहिजे याचा कट होता, हे लक्षात ठेवा आपल्या खालच्या पूर्वेवाल्यांचा. परंतु तुम्ही भले बहादर निघाले, तो कट उधळून लावला. मला त्यावेळेस मी आलो मुंबईहून, आम्ही प्रयत्न केला की आपल्याला तिकीट मिळालं पाहिजे, मला तिकीट मिळावं म्हणून सगळा प्रयत्न केला. माझा फॉर्म भरलेला होता, नॉमिनेशन भरला होता. परंतु तिकीट मिळालं नाही म्हटल्यावर मी ज्यावेळेस येत होतो मुंबईवरून संघाला फॉर्म मागे घेण्याकरता, त्यावेळेस सहकारी बँकेजवळ आपले सगळे कार्यकर्ते 2-3 हजार कार्यकर्ते होते. त्यांनी रस्ता रोको केला, मला अक्षरशः उचलला सारखं नेलं आणि वरच्या बँकेच्या हॉलमध्ये नेलं. बरीच वडीलधारी मंडळी जी आहे त्यांना सगळ्यांना माहित असेल, 40 वर्ष झाली त्याला. आणि जे भाग सुरू झाले त्याला ते आवडलं नाही. ते म्हणजे असं नाही चालत, पक्षाचा माणूस म्हणून आपण राहिलं पाहिजे. हे सगळ्यांनी सांगितलं, साहेब तुमचं फार वर्ष ऐकलं, यावेळेस ऐकायचं नाही. आणि त्यावेळेस ती उमेदवारी झाली, ती पाण्याची उमेदवारी होती. आणि तेव्हापासून आपण त्यावेळेस 30% पाणी आपण शरद पवार साहेबांकडून घेतलं. सगळ्या त्या रेग्युलराईज केल्या झाल्या. तुमच्या पाईपलाईन होत्या, शिरापूरला पाईपलाईन केल्या होत्या आपण, पण चालवणं सोपं नव्हतं. खूप अडचणी त्याच्यामध्ये होत्या. कर्ज होतं, बिल भरण्याचे प्रश्न होते. हे सगळ्या अडचणीतून सगळ्यात चालल्या असताना अडचणीत शिल्लक राहिल्या आणि मोठ्या भागातच शिल्लक राहिल्या. त्या सुटणार होत्या निळवंड्यामुळेच. आणि त्यापासून 92 साली काम सुरू झालं. आपण आग्रह सातत्यानं धरला, काम सुरू झालं. त्यावेळेस यशोदांच्या बिल्डिंगच्या उद्घाटनाला सुधाकरराव नाईक आले होते, तुम्हाला आठवत असेल. नाईक साहेब मुख्यमंत्री होते. तिथे आपण आग्रह धरला, त्यांनी 2-3 बैठका आपल्या घेतल्या आणि हे कसं करता येईल असं पाहिलं. त्यावेळेस पवार साहेब हे सगळ्यांच्या बैठका 6 वर्ष त्यांच्या आग्रह धरून त्यावेळेस भूमिपूजन झालं. 95 पर्यंत थोडं काम खोदायचं झालं. पुन्हा सरकार आलं, ते युतीचं सरकार आलं आणि जे खरं म्हणजे काँग्रेसमधून निवडून आलेले विखे त्यावेळेस पुन्हा शिवसेनेत गेले, तिकडे मंत्री झाले. तुम्हाला पहा राजीनामा देऊन. मग खरडायचं काम जे JCB चाललं होतं ते खोऱ्यानं सुरू झालं. 99 ला आपण मंत्री झालो. मी राज्यमंत्रीपद घेतलं पाटबंधारे खात्याचं आणि निवळ पाटबंधारे खात्याचं राज्यमंत्रीपद नाही, मला कॅबिनेट मिळालं असतं. 4थी टर्म होती माझी. मी म्हणलं मला पाटबंधारे खातं पाहिजे. ते म्हणले राष्ट्रवादीला गेले. म्हणलं राज्यमंत्रीपद चालू.